नेहमी मला ऐकत आलेला आहे, परंतु आज खऱ्या अर्थाने आपल्याला ज्यांनी भोजन व्यवस्था केलेली आहे झिंजाडे सर, तर माने सर, तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटेल की जातमुक्तीचा जो सौंदळा गावाने ठराव घेतला, ते ठराव घेण्याबाबत जे काही मला सुचवलं ते झिंजाडे सरांनी सुचवलेलं आहे. आणि त्या जातमुक्तीच्या ठरावामध्ये आम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख देखील केलेला आहे. कारण जिथून जी प्रेरणा आपल्याला मिळाली, खऱ्या अर्थानं आपण तो उल्लेख करणं गरजेचं होतं आणि त्या ठरावामध्ये आम्ही तो उल्लेखही केला. त्यानंतर सौंदाळा गावामध्ये शिवी दिल्यानंतर जो 500 रुपये दंड जो आहे, तर त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला होता मध्य प्रदेशमधले एका सरपंचाने. त्या सरपंचाने फक्त शिवी देऊ नये याच्यासाठी प्रबोधन केल्याचा तो व्हिडिओ होता. मग याच्यामध्ये आणखीन काही वेगळं करता येईल, तर मग मी त्याच्यामध्ये 500 रुपये दंड ठेवला आणि ते चालू केलं. त्याच्यानंतर विधवा महिला सन्मान हा जो काही हेरवाडनंतर आम्ही सुद्धा सुरू केलं. आणि ह्या ज्या काही आज सौंदाळा गावात जे काही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाव होते, त्याच्यासाठी जी काही प्रेरणा मिळाली ती सगळी प्रेरणा झिंजाडे सरांच्यामुळं मिळालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने जे काही क्रांती पंढरी सौंदाळा वाटायला लागलं, तर त्याचे विठ्ठल हेच आहेत आणि हे सगळ्याला माहिती असलं पाहिजे. मगाशी मी ज्यावेळेस माने सरांच्या घरी गेलो तेव्हाच लक्षात आलं की मागच्या 40-50 वर्षापासून ते देखील परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करतात. आजचा आम्ही जो काही यावेळेस जातमुक्त गाव सौंदाळ्याने जी काही दिंडी काढलेली आहे, एक समतेची दिंडी आणि एक जातमुक्तीचा संदेश महाराष्ट्रभर जावा या उद्देशाने संतांचे विचार मांडले. संतांचे विचार मांडले आणि जातमुक्त जो काही विषय आहे, तर खऱ्या अर्थाने संतांचे ते विचार आहेत. माझं मत असं आहे, सौंदाळा जरी देशातलं पहिलं जातमुक्त गाव असलं, तर माझं खरं मत असं आहे की भारतातलं पहिलं जातमुक्त गाव हे पंढरपूर आहे. कारण विठ्ठलाची भक्ती करत असताना सर्व संत, 18 पगड जाती धर्मातले सगळे संत, त्या संतांनी विठ्ठलाची भक्ती केली आणि ती विठ्ठलाने स्वीकारली. म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थाने ते पंढरपूर हे खरं जातमुक्त गाव आहे. अशा वेळेला सौंदाळा गावाने जे काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या, आपण बघितलं मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे अशोक खराचं प्रकरण झालं, अंधश्रद्धेच्या माध्यमातून झालं होतं. म्हणून अंधश्रद्धा काय असते हे दाखवण्यासाठी मी स्वतःचा जिवंतपणे दावा घातला आणि ती कृती कार्यक्रम होता. लोकांना दाखवून दिलं की कावळा शिवल्याने काही मोक्ष मिळतो वगैरे, हा सगळं थोतांड आहे. जिवंतपणे आपल्या आईबापांना जीव लावा. म्हातारा म्हातारी आपण आहे तोपर्यंत सांभाळली पाहिजे. नंतर कावळ्याच्या रूपात ते येत नाहीत. खरंच जर कावळ्याच्या रूपात येत असते तर मला वाटतं ते आपल्या कुटुंबातली व्यक्ती असते. पिंडदान वगैरे जर आपण स्वयंपाक खोलीत केलं तरी त्याला माहिती आहे कुठं बेडरूम आहे, कुठं किचन आहे, कुठं हॉल आहे, बरोबर आहे की नाही. मग खिडकीतून यावं आणि त्याने खाऊन जावं, तसं होतं का? नाही. आपण आपल्या सोयीने करतो. घरी दावा घातला तर कावळा येत नाही म्हणून आपण मग कावळा ते पिंडदान परत जिथं कावळा येतो तिथं घेऊन जातो. म्हणजे आपण आपले भ्रम करून ठेवलेले आहे, त्याच्यातून आपण बाहेर पडलेलं पाहिजे. म्हणून सगळ्या संतांचे विचार ते आहेत. कर्मकांडांना त्यांचा विरोध आहे, परंतु संतांचे विचार आता ज्याच्या त्याच्या सोयीने सांगितले जातात, परंतु खरे संतांचे जे विचार आहे ते विचार घेऊन जाण्याचं काम ही सौंदाळा दिंडी करत आहे. आणि त्या दिंडीला आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.